नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सध्या सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावरती सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे मागे घेत असल्याची घोषणा केली आणि यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुरू असलेलं हे आंदोलन सुरू ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असं देखील सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही म्हणालेले आहेत. महिन्याला दर 10 तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. विलिनीकरणाचा हा लढा सुरूच राहणार आहे, पण सरकार 2 पावलं पुढे आलंय. ही स्वागतार्ह बाब असल्याचं सदाभाऊ खोत म्हणालेत. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. आज आम्ही आझाद मैदानावरचं तात्पुरतं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. बाकीचं आंदोलन राज्यभराचं चालवायचं का ठेवायचं याचा निर्णय सर्व कामगारांनी एकत्रित बसून घ्यावा. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन उभा केलेलं होतं. आम्ही आझाद मैदानामध्ये त्यांना घेऊन आलेलो होतो. आझाद मैदानामध्ये आल्यानंतर ज्यांचं निलंबन झालं, सेवा समाप्ती झाली, त्या मागं घेतलेल्या आहेत आणि आम्ही तात्पुरतं हे आझाद मैदानामधलं आंदोलन मागं घेतलेलं आहे. कामगारांनी आता तिन्ही उभा केलेलं हे आंदोलन आहे, तिन्ही बसून विचार करावा आणि या आंदोलनाची भूमिका ठरवावी. सर्व कामगारांचं जे निलंबन करण्यात आलेलं होतं ते निलंबन मागं घेण्याचा निर्णय घेतला. ज्यांची सेवा समाप्ती करण्यात आलेली होती तोही निर्णय सरकारनं मागं घेतलेला आहे. काय जे गावाला कामगार आहेत ते आज दुपारी 12पर्यंत हजर व्हावं असं एका बाजूला सरकारनं आवाहन केलं. जे मुंबईला बाहेर कामगार आहेत ते उद्याच्याला 12पर्यंत त्यांनी हजर व्हावं आणि जे जे कामगार हजर होतील त्यांचं आम्ही निलंबन मागं घेऊ ही भूमिका घेतलेली आहे. ज्यांना आरोप करायचा आहे त्यांना आरोप करून दे. आम्ही काय कामगारांना या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांच्या मूळ वेतनामध्ये आतापर्यंत जेवढी वाढ झाली नव्हती तेवढी भरघोस वाढ या ठिकाणी झालेलं आहे. भविष्य काळामध्ये वाढीसाठी आंदोलन आपण करू शकतो. एक टप्पा आपण जिंकलेला आहे आणि म्हणून मला वाटतं जे आरोप करत आहेत त्यांनी ते आंदोलन चालू ठेवलं तर आमचा त्याला पाठिंबा आहे, आमचा त्याला विरोध असायचं कारण नाही. मला वाटतं की हे पहिल्या टप्प्यातला आपला विजय आहे. मग तो विजय हातामध्ये घेऊन दुसऱ्या लढाईला आपण तयार असणं महत्त्वाचं आहे. कारण एकदा एक लढाई जिंकली की एक मुद्दा न्यायालयात असला तर तोपर्यंत आपण जर म्हणायला लागलो की आम्ही तोपर्यंत थांबणार आहे तर हरकत नाही थांबायला. तो कामगारांनी निर्णय घ्यायचा आहे. पण आम्हाला वाटतं की हा पहिल्या टप्प्यातला जो काही आपल्याला विजय मिळाला हा स्वागतार्ह आहे. पण काय माणसांना विजय सुद्धा पचवता येत नाही. ज्यांना येत नाही तो त्यांचा वैयक्तिक मत आहे. जे योग्य आम्हाला वाटलं आम्ही तिन्ही जर आंदोलन चालू ठेवलं तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, आमचा त्यांना विरोध नाही. नको आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. मूळ वेतनामध्ये तुम्ही किती वाढ करू शकता ही आम्ही तिथं भूमिका ठामपणे मांडली आणि बऱ्यापैकी या सगळ्या विषयामध्ये कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड याविषयी यशाबद्दल समाधानता आहे. पण दुसरीकडे त्यांना विलिनीकरण हा विषय अतिमहत्त्वाचा आहे. कारण त्यांना 2 विषय महत्त्वाचे होते की तुटपुंजा पगार आणि पगाराची शाश्वती. कारण 7 तारखेला पगार त्यांचा होत नाही, 2-2 महिने पुढे होतो आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी हमी दिलेली आहे की 10 तारखेच्या पुढे एकही दिवस पगार जाणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्थमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. तशा पद्धतीची काल त्यांनी घोषणा केलेली आहे. तर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांचीही भूमिका आपण ऐकली. ते आता या आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये थांबतायत. मात्र या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील आणि त्यांचा पूर्णपणे याला पाठिंबा असेल. तर ज्या एसटीच्या कर्मचाऱ्याच्या संघटनेची बाजू कोर्टामध्ये मांडतायत ते गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा आपल्याला दृश्यात दिसतायत. ही थेट दृश्य आपण पाहतोय.
आझाद मैदानातली आणि ते देखील आत्ताच नुकतेच पत्रकारांशी बोललेले आहेत. तर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन स्थगित केलेलं आहे आपलं. पण आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते जे आहेत त्यांनी आपली आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. जिथे आजच्या घडीला आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांची संख्या कमी होत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या भाषणामधून आंदोलकांना चिथवण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना, असं एकूणच त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. आणि स्वतः वकील असताना वेतनवाढ किंवा विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आक्रमक असं वक्तव्य करून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणं कितपत योग्य आहे असा देखील सूर उमटताना दिसतोय. तर विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट असताना दस्तूरखुद्द वकील सदावर्तेंची भूमिका ही संभ्रम वाढवणारी असल्याचं अनेकांचं मत आहे. आझाद मैदानामध्ये भूमिका मांडणारे सदावर्ते आतापर्यंतच्या सरकार सोबतच्या चर्चांमध्ये का दिसून आले नाहीत असा सवाल देखील अनेक जण विचारताना दिसत आहेत. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात. माझे सहकारी अमित मोडक सुद्धा आपल्या सोबत आहेत. अमित, एकूण एक परिस्थिती अशी बनताना दिसत होती श्वेता आपल्याला की हा संपातून एक दिसत होते की एक सामंजस्याचा मार्ग बाहेर पडताना दिसतोय आणि एक म्हणतो की वे आउट गव्हर्नमेंटने दिलाय असं दिसत होतं आणि तो वे आउट अमान्य करताना आपल्याला सदावर्ते दिसत आहेत. गुणवंत सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहेत. नमस्कार सदावर्तेजी. नमस्कार, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. माझा पहिला थेट प्रश्न आहे सर तुम्हाला, हा संप असाच चालू राहावा, हा संप मिटू नये अशी आपली भूमिका आहे का? सगळ्यात अगोदर न्यूज चॅनलच्या अँकरला मला सांगायचं आहे की या देशामध्ये जेवढ्याही लढाया झाल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वकील होते, न्यायालयात होते, संविधान सभेतही होते, जनतेमध्ये कष्टकऱ्यांचे नेते म्हणूनही होते. त्यानंतर एम के गांधी हे सुद्धा न्यायालयातही होते, जनतेतही होते. कपिल सिब्बल काँग्रेसचे जनतेतही असतात, न्यायालयातही असतात. अशाच प्रकारे सगळ्याच राजकीय पक्ष, सगळ्याच संघटना, सगळ्याच विचाराचे, सगळेच कष्टकरी, प्रशांत भूषण सारखे माझे दिल्लीचे भाऊ हे सुद्धा कोर्टातही असतात आणि रामलीला मैदानातही असतात. त्यामुळे माझ्या भगिनीला जे अँकर आहेत त्यांना मला सांगायचं आहे, भगिनीचा थोडासा अभ्यास याच्यामधला कमी आहे म्हणून बोलले भगिनीला माहीत नसावं की मी त्या कष्टकऱ्यांच्या सदावर्तेजी काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुम्ही वकील आहात, तुम्हाला आंदोलकाची भूमिका पण पार पाडायची आहे, काही हरकत नाही आहे. तुम्ही प्रश्न असा असतो ना सदावर्तेजी की जी केस तुम्ही लढताय, ज्या कामगारांच्या वतीनं तुम्ही आज न्यायालयात लढताय आणि नंतर तुम्ही येऊन तीच एक आंदोलकाची भूमिका तुम्ही आझाद मैदानमध्ये घेताय, त्याच्याशी निगडीत तो प्रश्न होता, आपण त्याच्यावर येऊया. परंतु पहिला प्रश्न असा आहे, हा संप संपू नये अशी आपली भूमिका आहे का? हा थेट प्रश्न आहे सर, त्याचं उत्तर पाहिजे पहिले. डंके की चोट पे थेट उत्तर लक्षात घ्यायचं. महाराष्ट्र ऐकत आहे, लक्षात घ्या की आमचा संप हा दुखवटा आहे. 40 आत्महत्येच्या नंतर हे मॉर्न आहे आणि म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून माननीय उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती वराळे असं म्हणाले होते, नक्षलवादाच्या संदर्भाने पत्र आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की यू आर अ पब्लिक स्पिरिटेड मॅन, तुम्ही जाऊन सदावर्तेजी माफ करा, मी परत नाही माफ करा, नाही बिलकुल नाही सदावर्तेजी एक भूमिका घ्या. सदावर्तेजी तुम्ही आझाद मैदानात आहात, तुम्ही आझाद मैदानात आहात. नाही सदावर्तेजी, आझाद मैदानात तुम्हाला हवं तेवढं मोठं भाषण करा, आमची हरकत नाही, आम्ही लाईव्ह दाखवू. आमचा थेट प्रश्न आहे सदावर्तेजी, हा संप संपू नये ही आपली भूमिका आहे का? उत्तर तर घ्या, उत्तर घ्या ना. बिलकुल, मग थोडक्यात सर, थोडक्यात हो की नाही द्या ना मला उत्तर द्या. हो हरकत नाही, बोला. हो की नाहीला मी कसाब नाही, मी पाकिस्तानी अतिरेकी नाही हो की नाही मध्ये द्यायला. एक्सप्रेशन आहे आर्टिकल 19 संविधानामध्ये. बरं हरकत नाही सर, हरकत नाही, बोला. थोडं मोठं उत्तर असलं तरी हरकत नाही, पण नाहीत का सर? मला एक कळत नाही सर, थेट उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे द्यायलो ना. बरं ऐकतोय सर, ऐकतोय, उभा महाराष्ट्र ऐकतोय सर. लक्षात घ्या की बघा, ऐका,
आमचं कधीच वेतनवाढीच्या संदर्भात आंदोलन नव्हतं. वेतनवाढ ही नैसर्गिक असते. तुम्हाला सांगतो, हे जे तुम्ही म्हणतात ना वेतन वाढवलं, मागच्या 2 कराराप्रमाणे ह्याच्यापेक्षा जास्त वेतन मिळतंय. हे दस्तूर खुद मंत्र्यांना माहित आहे. काल सदाभाऊला लोकांनी इथं दाखवलं, त्याच्यानंतर सदाभाऊ नाराज झाले की बरोबर होतं म्हणून. दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, हे आंदोलन नसून हे मॉर्न आहे. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला महत्त्वाची सांगतो, हे आंदोलन तुम्ही एका ओळीमध्ये जसं तुम्ही शालेय शिक्षणाचा ऑर्डिनन्स काढला, जसं मराठा आरक्षणाचा ऑर्डिनन्स काढला, 40 आत्महत्या झाल्यात. केजरीवालनं करून दाखवलंय, आंध्र प्रदेश सरकारनं करून दाखवलंय, हरियाणानं करून दाखवलं, यूपीने करून दाखवलंय. तुम्ही एका लाईनमध्ये तिथून घोषित करा, आम्ही कष्टकऱ्यांचं विलिनीकरणाची मागणी मान्य करतो. आम्ही त्यांना की नाही आमच्या खांद्यावर बसवून इथपर्यंत घेऊन येतो मुख्यमंत्री उद्धवला. आम्ही काय राजकीय पक्षाचे नाहीत, पण शरद पवार तोडो फोडो कलर पॉलिटिक्स. चला सदावर्तीजी माफ करा, मी परत एकदा तुम्हाला अडवतोय, माफ करा मला, कारण सातत्यानं मी जो प्रश्न विचारतोय त्याचं थेट उत्तर तुम्ही देत नाही आहात. सदावर्तीजी, मी देखील एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो, मी देखील एक कामगार आहे. एवढी चांगली पगारवाढ जर भेटली असती ना एका झटक्यात, तर कुठलाही कामगार सर पेढे घेऊन घरी गेला असता. मी काय म्हणतो, सरकारने तुम्हाला एक चांगली पगारवाढ दिलेली आहे, तुमच्या अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी थेट सांगितले की न्यायप्रविष्ट हा प्रश्न आहे. एक चांगला वे आउट दिला असताना, एक सन्मानजनक मार्ग कामगारांच्या पुढे ठेवला असताना, सर तुम्ही हा संप चालूच राहावा का, या भूमिकेवर तुम्ही अडून आहात का? हा थेट प्रश्न आहे सर. एक लक्षात घ्या, माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या वेळेस तुम्ही 20 तारखेला हो की नाही आणायचं. तिसरी गोष्ट, त्याच न्यायालयाने हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या कष्टकऱ्यांच्या प्रति आझाद मैदानामध्ये व्यवस्थेचं बोललेलं आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही कष्टकरी आणि तुम्ही कामगार आहेत, मला तुमच्या बोलण्यातून तुम्ही वाटत नाहीत, तुम्ही सरकारची भाषा बोलताय. त्याचं कारण सुद्धा मी स्पष्ट सांगतो. कारण जर तुम्ही पे स्लिप बघितली, सदाभाऊला विचारा, पे स्लिपवर 2 मागचे करार जर लक्षात घेतले, आमचं म्हणणं आहे विलिनीकरणासोबत राज्य सरकारप्रमाणे सगळे लाभ मिळतात आणि याच्यापैकी तिप्पट पगार मिळते. भीक द्यायले का, खैरात द्यायले का, की पाकिस्तानाला तुम्ही जेलमधला तुम्ही पगार द्यायले? हे सगळं नाही चालणार. हे संविधानिक हक्काचा लढा आहे. तुम्ही काही जरी म्हणलात तरी सदावर्तीजी परत एकदा फॉर्म्युला आम्ही कधी नाही सदावर्तीजी, हरकत नाही, तुम्ही एक सरकारची बाजू मांडतोय वगैरे, तुम्हाला हवे ते आरोप करू शकता, वकील आहात, ते आर्ग्युमेंट तुम्ही माझ्यापेक्षा उत्तम कराल सर. परंतु माझं एकच म्हणणं आहे, सरकारने काय म्हटलंय तुम्हाला की विलिनीकरणाबद्दल आम्ही गांभीर्यानं विचार करतोय. पडळकर साहेब आणि खोत आज जे बोलले की 20 तारखेपर्यंत न्यायालयानं पण सांगितलं, सर तुम्ही स्वतः वकील आहे, न्यायालयाने तेच सांगितलं की समिती बनलेली आहे, समितीचा जो निर्णय काय येतो त्याची आपण वाट बघूयात. एक वकील म्हणून सर तुम्ही न्यायालय सांगता ते पण ऐकणार नाही. चला सरकारवर तुमचा राग आहे, मी मान्य करतो, पण तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेवर संशय घेताय का सर? न्यायालयानं तसं सांगितलेलं नाही. न्यूज 18च्या माध्यमातून भारत देशाला सांगत आहे, तुम्ही आर्टिकल 309 ज्याला की पॉवर ऑफ द स्टेट म्हणलेलं आहे, ऑर्डिनन्स आणू शकता आणि तुम्ही व्हर्च्युअली जर तुम्ही म्हणता ना, माफ करा सदावर्ती साहेब माफ करा, मी कोर्टात नसलो किंवा मी वकील नाही सदावर्ती साहेब कारवाईला फेस करणारा सीताराम कुंटेची माफी मागताय तुम्ही? नाही सदावर्ती साहेब, चला आपण नाही सदावर्ती साहेब, विषयांतर होत आहे. चला आपण परत एकदा एसटीच्या संपावर येऊया. परंतु मी सांगतो, गेल्या 10 मिनिटात एकाही प्रश्नाचं तुम्ही मला थेट उत्तर दिलेलं नाहीये. चला आता तुम्ही कामगारांची बाजू मांडताय, कामगारांसाठी आझाद मैदानातून लढताय. मी कामगाराच्या बाजूनी प्रश्न विचारतो. सदावर्ती साहेब, कामगाराच्या बाजूनी प्रश्न विचारतो. सर तुम्ही कामगारांचे नेते बनताय सर, आता तुम्ही वकिलाचा सूट घातलेला आहे, पण तुम्ही आझाद मैदानात उभे आहेत. मी एक नेता म्हणून आता तुमच्याकडे बघतो. सर तुम्ही सर बिलकुल मान्य आहे. तुम्ही मला एक सांगा साहेब मला एक सांगा, तुम्ही आता कामगारांचे नेते म्हणून तिथे आहात, तुम्ही अजून वकिलांचा जो काय डगला आहे तुम्ही काढलेला नाही आहे, तुम्ही दोन्ही भूमिकेवर ठाम आहात असं दिसतंय. मला एक सांगा सर, एवढं सरकारने वे आउट दिल्यानंतर उद्या या कामगारांच्या नोकऱ्या गेल्या तर तुमची भूमिका काय असेल, त्याला जबाबदार कोण असेल? सदावर्ती जबाबदारी घेतील का? भारतीय संविधान सांगतो, भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणे, ट्रेड युनियन ऍक्ट मध्ये स्पष्टपणे अंतर्भूत आहे, नैसर्गिक न्यायासोबत
सर्व्हिस ज्युरिस्प्रुडन्सचा वकील आहे, अधिकारवाणी सांगतो. 50 लाख लोकांचं रिझर्वेशन प्रमोशन सुप्रीम कोर्टात आत्ताच चालवलेला माणूस आहे. त्या अधिकारवाणी सांगतो स्पष्टपणे अशा प्रकारचे आदेश रद्दबदल होत असतात आणि सुप्रीम कोर्टाने एकदा नाही तर हजारो वेळेस अशा प्रकारचे आदेश रद्द केलेले आहेत. त्यामुळे डंके की चोटवर असं इंग्रजी पद्धतीचे आदेश, निलंबन, इंग्रजी पद्धतीचे आदेश, नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन सेवा समाप्ती हे टिकणार नाहीत. हे सरकारला माहित आहे, चीफ सेक्रेटरींना माहित आहे. आणि जर कोणी अशी हिंमत केली तर न्यायालयामधून ते रद्द करून घेऊ शकतो. अशी संविधानिक मर्यादा आहे. त्यामुळं ही भीती तुम्ही सुद्धा घालू नये. आणि मंत्री जे आहेत अनिल परब त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. बरं सदावर्ते साहेब, चला येथे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचं काय? तुम्ही जे बोलताय जे शासनाच्या सेवेत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय काय कायद्यासाठी भांडाल? कंत्राटी कामगार जे हजारोच्या संख्येने आज तिथे आहेत आणि आज त्यांची सरकारला गरज आहे, तर त्यांची जर उद्या नोकरीवर गदा आली तर त्याची जबाबदारी काय? त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याची जबाबदारी सांगतो. कालच महाराष्ट्रातल्या शेकडो म्हणजे 700 पेक्षा जास्त कष्टकऱ्यांसाठी जे असेल, वाडिया असेल, या सगळ्या दवाखान्यातल्या कष्टकऱ्यांसाठी जे रोजंदारी असतात, तुम्हाला सांगतो माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय जे न्याय पूर्ण वेळ कामगाराला आहे तोच न्याय ते म्हणजे कंत्राटी कामगाराला डेली वेजेसला आहे. त्याचं कारण सांगतो, त्याची सेवा समाप्त करून नव्याला सुद्धा घेता येत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, त्या एसटी महामंडळाच्या बसवर स्वतः मिनिस्टरला मर्यादा माहित आहे. 48 दिवस आधी ट्रेनिंग द्यावं लागते, तेव्हा त्या गाडीवर बसता येतं. शरद पवार सुद्धा स्टेअरिंग घेऊन बसू शकत नाहीत, त्याला ट्रेनिंग लागत असते 48 दिवसाची. ते कायद्यात अंतर्भूत आहे. त्याच्यामुळं हे भीती घालायची नाही, कंत्राटी कामगारांमध्ये भेद निर्माण करायचा नाही. भारत माता की जय म्हणत लढणारे आम्ही आहोत, आम्ही घाबरणार नाहीत. आणि डंके की चोट पे भारत माता की जय म्हणणारे नेहमी जिंकतात, कारण आम्ही भारताच्या सीमेपलीकडे नसतो. सदावर्तेजी, तुम्ही एक प्रकार भीती घालायचा प्रश्न येत नाही आहे इथे. एक तुम्हाला वाटत नाही तुमच्या या आडमुठे भूमिकेमुळे सदावर्तेजी, कारण आज या एसटी कामगाराच्या संपाला पहिल्यापासून महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांनी पाठिंबा दिलेला आहे, परंतु आज हाल बेहाल होत आहेत. प्रत्येकाच्या समस्या अडल्या आहेत, शाळेत मुलं पोहोचू शकत नाही आहेत, शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहे. ही सिंपती जर तुम्ही हा संप असाच ताणला तर जी एक भावनिक जे सामान्य लोक जोडल्या गेले होते या एसटी कामगारांसोबत आणि सरकारने एवढी माघार घेतल्यानंतरही जर अशी एक भूमिका पुढे गेली की हा आडमुठेपणा आहे आणि ही सिंपती तुम्ही गमावली तर त्याचं काय? लक्षात ठेवा, या आडमुठेपणा नाही. सरकारची ज्या प्रकारे ब्रिटिशकालीन हुकुमशाही होती तसं आहे. देशातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार कायम, लक्षात ठेवा, पूर्ण मेजॉरिटीत असताना शरद पवार सारखे काही पॉलिटिकल शेतकऱ्यांमुळं त्यांनी डेमोक्रेसीची इज्जत करत 3 कायदे हे केले. तिथं 7 लोकांच्या हत्या म्हणजे मृत्यू झाले होते, त्याचंही दुःख आम्हाला आहे. परंतु इथं 40 झाल्याच्या नंतर केवळ तुम्ही इतके पैसे द्यावं लागतील, तितके पैसे द्यावं लागतील म्हणून तुम्ही या गोष्टीला आडमुठेपणा मिळू शकता. दुसरी गोष्ट, विद्यार्थी पालक, आज तुम्ही न्यूज 18च्या माध्यमातून महाराष्ट्रातला सर्वे करा. सगळे लोक म्हणतात अगोदर आधी लग्न कोंडाण्याचं, नंतर लग्न रायबाचं. आधी या कष्टकऱ्यांचं, या दूधवाल्यांचं, डब्बा नेणाऱ्या एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचं, या 40 आत्महत्या जे झाल्यात त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर लोक म्हणालेत की एसटी चालू झाली पाहिजे. ही प्रांजळ भूमिका आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ते महाराष्ट्राचं नाही, तुम्ही जे म्हणता ते बरोबर प्रश्न शरद पवारांचे आहेत असं मी म्हणेल. बरोबर का? म्हणजे सामान्य जनतेला होणारा त्रास तुम्ही त्याच्याकडे एक डोळस नजरेनं बघत नाही असं म्हणता येईल. सदावर्तेजी, तुम्ही थोड्या वेळापूर्वी 1 मराठा लाख मराठा घोषणा करताना दिसत होतात. तुमची घोषणाबाजी बघून असं वाटत होते की एक दुसरा नेता उदयाला येण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तिथे वकिलाचा डगला घालून उभे आहेत, परंतु मराठा आरक्षणाच्या विरोधात तुम्ही लढा देत असताना तिथे 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी पण करत होत्यात. त्यामुळे तुमच्या भूमिकेवर संशय घेण्यात काय हरकत आहे? लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्याच गोष्टीला हरकत नाही. जसं आम्ही आझाद मैदानातून पडळकर आणि खोतांना आम्ही आझाद करून टाकलं, त्याच प्रकारे तुम्हाला शंका घेण्याचा अधिकार आहे. परंतु
तुम्हाला माहिती नाही माझी पार्श्वभूमी, मी कॉन्स्टिट्यूशनमध्ये डॉक्टरेट आहे आणि आंबेडकर थॉट्समध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या विचारांचा अभ्यास झालेला असतो, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा. आणि एक मराठा लाख मराठा ही जी घोषणा आहे ना, ही घोषणा जातीशी संबंधित नाही, ही प्रेरणेशी संबंधित आहे. आणि मराठा नावाचं डेफिनेशन जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भाषेवर आधारित, भाषिक एकतेवर आधारित ती घोषणा आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानात तुम्ही भर घालून घ्या आणि शरद पवारला सांगा की असे प्रश्न तयार करून कधी सुद्धा कोणत्या अँकरला आणि टीव्ही चॅनलला पुरवू नका. बिलकुल नाही. बरोबर का? सदावर्तीजी तुमचं हे एक्सप्लेनेशन मी मान्य करतो, परंतु आझाद मैदानात एसटीचा लढा देताना एक मराठा लाख मराठा ही घोषणा द्यावीशी सदावर्तेंना का वाटते? एसटीचा लढा सुरू असताना एक मराठा लाख मराठा ही घोषणा का द्यावीशी वाटते? एकतेचं प्रतीक आहे, सामान्यांच्या वाच्यतेमध्ये आहे आणि इन्स्पायरेशनल आहे. जसं जय भीम म्हणतो, जय बुद्ध म्हणतो, शिवाजी महाराजांचा विजय असो म्हणतो, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो, अल्लाहू अकबर म्हणतो, त्यासोबतच बोल सो निहाल सत श्री अकाल म्हणतो. त्याच्यामुळे इन्स्पायरेशनल जे जे असेल ते बोलण्याची मुभा भारतीय संविधानातील आर्टिकल 19 नुसार आहे. कृपा करा जाती सोबत जोडू नका, जाती जातीत शरद पवारच्या म्हणण्यानुसार तोडू नका. कष्टकऱ्यांचा विलिनीकरणाचा लढा यशस्वी होऊ द्या, सगळे शांत चित्तानं घरी जाऊ द्या. आणि आमचा जोपर्यंत आमचा जे याचा लढा आहे विलिनीकरणाचा होत नाही तोपर्यंत शरद पवार कालच्या पॉलिसीत तुम्ही नापास झालात. आणि मी असं म्हणेल की आता बस तर चालू शकत नाही, शरद पवार स्टेअरिंगवर बसू शकत नाहीत, अनिल परब घंटी वाजवू शकत नाहीत आणि अजित पवार त्या बसमध्ये बसून जाऊ शकत नाहीत. हे कायदेशीर मर्यादा आहेत. सदावर्तीजी, माझे सहकारी चंद्रकांत फुंदे आहेत आपल्यासोबत, त्यांना पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. चंद्रकांत. सदावर्तेजी नमस्कार, मी चंद्रकांत फुंदे पुण्याचा रिपोर्टर आहे. गेली 2 वर्ष एसटीचे कामगारांच्या समस्या मांडतोय अगदी पोटतिडकीने. गेल्या दिवाळीत तुम्ही आता कामगारांशी जॉईन झालात, गेल्या दिवाळीत त्यांचा पगार निघत नव्हता गेली 3 महिने. तर मी सातत्याने ती बातमी लावून धरून पगार त्यांचा मिळून दिला. त्यामुळं मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. गेल्या 2 वर्ष कोरोनात एसटीची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे. आंदोलन त्याच्या मागण्या अगदी रास्त आहे, मी स्वतः ते वारंवार लावून धरलेले आहेत. पण तुम्ही वकील म्हणून त्यांची बाजू मांडताना निश्चित मांडली पाहिजे. त्यांनी तुम्हाला वकीलपत्र दिलं, पण हे करताना तुम्ही एका राजकीय नेत्यासारखं भाषण का करता? काय तुमचा उद्देश काय त्या मागचा नेमका? तुम्हाला राजकीय नेता व्हायचंय की एसटी कर्मचाऱ्यांचा नेता व्हायचंय? तुमच्या लाईव्ह झाल्याबरोबर मला तिकडे जायचं, केवळ तुमच्या लाईव्हसाठी सदावर्तेजी तुम्हाला आवाज येतोय? सदावर्तीजी तुम्हाला आवाज येतोय? सदावर्तेजी माझा साधा प्रश्न आहे, तुम्हाला राजकीय नेता मला व्हायचंय वाटतं का? सदावर्तीजी यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. चंद्रकांत आपला बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज जात नाही. तुझा प्रश्न आपण नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा मी विचारून बघतो त्यांना. सदावर्तीजी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर गुणवंत सदावर्ते आपल्यासोबत आहेत, परंतु कुठल्या तरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही आहे. एकूण आपण एसटीचा संप आणि त्यांनी घेतलेली भूमिका यावर त्यांच्यासोबत चर्चा करत होतो. आणि एक प्रकारे आपण बघतोय की त्यांनी आतापर्यंत जे काही सरकारने ऑफर दिलेली आहे, जो काही एक वे आउट दिलेला आहे ते अमान्य केलेलं आहे. आणि विलिनीकरणाच्या मागणीवर गुणवंत सदावर्ते ठाम आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात एसटी कामगार पण जोडलेले आहे. पुन्हा एकदा चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. गुणवंतजी, चंद्रकांत फुंदेंना तुम्हाला काहीतरी एक प्रश्न विचारायचा आहे. आमचे सहकारी आहेत ते. चंद्रकांत. सदावर्तेजी माझा आवाज येतोय? हा माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही वकीलपत्र घेतलंय सगळ्या कामगारांचं, पण तुम्ही तिथं आझाद मैदानात जाऊन एका राजकीय नेत्यासारखं भाषण करता आणि वर्ण मराठा समाजाला उचकावलं जाईल अशी घोषणा करता. 1 मराठा लाख मराठा असं मराठा समाजामध्ये पूर्ण नाराजी आहे या तुमच्या घोषणेवरनं. कारण तुमच्यामुळे आरक्षण गेलं असा त्यांचा आरोप आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या,
ही पराभूत मानसिकतेतून शरद पवारची पॉलिसी आहे असं बोलण्याची. सगळा जितकाही मराठा समाज आहे या कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहे. जेवढाही बौद्ध बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज आहे तो या कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्या महापुरुष या महाराष्ट्रात आहेत सगळे कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळं मराठा बांधव माझेच आहेत, मी मराठा बांधवांचा आहे आणि तो प्रश्न वेगळा होता. हे सर्वांचा एकत्रित प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही? इथे सगळे मराठा बांधव सुद्धा आहेत. त्याच्यामुळं कृपा करा, याला जातीचा रंग शरद पवार देऊन कापण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतील, परंतु तसं होता कामा नये. हे इन्स्पायरेशनल आहे, जय भीम म्हणणं इन्स्पायरेशनल आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच साहित्याच्या भाषेमध्ये सांगितलं की साहित्य मान्यता देत असते आणि साहित्यामध्ये मराठा या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. एक मराठा लाख मराठा शब्दाचा अर्थ जाणून घ्या. मी जे आहे गोल्ड मेडलिस्ट आहे फुले शाहू आंबेडकर थॉट्समध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. त्यामुळे कृपा करा, अशा प्रकारचा भेद करण्याचा प्रयत्न करू नका. पैशानं तुटत नाहीत, जातीने तुटत नाहीत, बंदुकीच्या गोळीच्या भीतीनं तुटत नाहीत. त्यामुळे पराभूत मानसिकतेतून अशा प्रकारच्या वल्गना होत असतील, जे कोणी असं बोलत असतील ते शरद पवारांचे बगल बच्चे असतील असं मी म्हणेल. बरोबर? सदावर्तेजी, तुमच्या बौद्धिक बुद्धिमत्तेबद्दल कुणालाच शंका नाही. उभ्या देशाने ते पाहिलेली आहे. एकूण तुमचे कायद्याचा अभ्यास, घटनेचा अभ्यास, त्याबद्दल आम्ही तुमचा आदरच करतो. तो विषयच नाही इथे. मुद्दा असा आहे, ज्यावेळेस कुठल्याही कामगार संघटनेचं आंदोलन पुढे नेताना वकील म्हणून तुम्ही बाजू मांडता, ती तुम्ही तुमचं काम करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण ते करताना तुम्ही आझाद मैदानातून जी घोषणाबाजी करता, जे भाषणबाजी करता, राजकीय पक्षांना उचकवता, हे कितपत योग्य आहे? हे न्यायाला धरून आहे का? हे तुमच्या वकिलीच्या पेशात बसतं का? कष्टकऱ्यांचे नेते, विश्व उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कष्टकऱ्यांसोबत सुद्धा आंदोलनात असायचे. ते न्यायालयामध्ये सुद्धा लढायचे, पार्लमेंटमध्ये सुद्धा संविधान निर्मितीच्या मध्ये अग्रगण्य असून संविधानाची निर्मिती केली. त्याच प्रकारे दिल्लीमध्ये माझा भाऊ प्रशांत भूषण हे सुद्धा कष्टकऱ्यांसाठी रामलीला मैदानात असतात आणि माननीय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा असतात. त्याच प्रकारे या देशामध्ये अनेक वकिलांनी MK गांधीजी आहेत, जे कोर्टातही होते, लढ्यातही होते आणि स्वातंत्र्य लढ्यातही होते. हा आदर्श आमचा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. गनिमी कावा हा सुद्धा आमच्या आंदोलनाचं एक सूत्र आहे. त्यामुळं आम्हाला वेगळ्या अर्थानं भारतीय संविधानाची आर्टिकल 19 राईट टू एक्सप्रेशनची परिभाषा माध्यमांनी किंवा शरद पवारांनी बदलण्याचा प्रयत्न करू नये आणि बदलण्या एवढी म्हणजे कुवत, संविधानिक कुवत येण्यासाठी अनेक वर्ष अभ्यास करावा लागतंय संविधानाचा. पडळकर आणि सदाभाऊ खोत ज्यांच्यासोबत तुम्ही आजपर्यंत खांद्याला खांदा लावून हा लढा लढत होते, तर पडळकरांनी एक भूमिका घेतली की जे आता पदरात पडतंय ते पाडून घेऊया आणि जे मिळणार नाही त्याच्यासाठी लढा सुरू ठेवू. तुम्हाला ही सामंजस्याची भूमिका योग्य वाटते, अयोग्य वाटते? तुमचं काय म्हणणं आहे या पडळकरांच्या भूमिकेवर? लक्षात घ्या, या कष्टकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU हे सुद्धा आता सक्रिय झालं. JNUचे प्राध्यापक आव्हाड यांनी आंदोलनस्थळी येऊन भेट दिली. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली. त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर व्यंकटेश काब्दे सारख्या म्हणजे त्या काळी जनता दलाचे खासदार असलेले त्यांनी सुद्धा आंदोलनात भाग घेतलाय. त्यासोबतच प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे. त्यासोबतच जे कष्टकरी शिवसेनेच्या शाखेतले या कष्टकऱ्यांसोबत आहेत, RSSच्या शाखेतले सैनिक या कष्टकऱ्यांसोबत आहेत, भीम सैनिक या कष्टकऱ्यांसोबत आहेत. त्याच धर्तीवर हे आंदोलन केवळ कोणी 2 राजकीय पुढाऱ्यांनी केलं नव्हतं. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतो, मागच्या 1.5 वर्षापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा करत होतो. पाहिजे तर मी नावं सांगू शकतो, बैठका सांगू शकतो, कॉन्फरन्सचे मिनिट्स सांगू शकतो. त्यामुळं त्यांनी इथे येऊन सहभाग नोंदवला याचा अर्थ पॉलिटिकली त्यांनी मोटिवेट होऊन हे केलं असं नाही. त्यासोबत तुम्हाला जोडून सांगतो, काल ज्यावेळेस यांची थोडी मॉरल डाऊन होत होतं त्यावेळेस या विरोधी पक्षाचे नेते पुढारी देवेंद्र हे जे की विरोधी पक्षाचे नेते हे कोणत्या राजकीय पक्षाचे सभागृहात नसतात, तर ते जनतेचे विरोधी पक्षाचे नेते असतात आणि आम्ही त्यांना कालच ही गोष्ट सांगितली. त्यांनी गांभीर्याने घेतलं. धन्यवाद सदावर्तेजी. अनिल परब बोलतायत. तुम्ही जी भूमिका घेतली त्याच्यावर अनिल परब काय म्हणतायत ते बघूया. थेट जाऊया अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेत. आपली भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे. विलिनीकरणाच्या बाबतीतली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे.
पगारवाढीच्या बाबतीतली देखील सगळा जो काय लेखाजोखा तो मी कालच्या पत्रकार परिषदेत मांडलेला आहे. सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी काल पूर्ण दिवसभर झालेल्या चर्चेच्या अंती आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यामुळे आज त्यांनी सरकारच्या वतीने जे काय मांडलं गेलं ते कर्मचाऱ्यांना सांगून त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे. एक गोष्ट नक्की आहे, लढाईत कशा पद्धतीने लढायचं असतं आणि मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई कुठेतरी थांबवायची असते असं साधारण एक संकेत असतात. परंतु काही कर्मचारी कामावर येऊ इच्छुक आहेत. ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. सतत त्यांचा दोषा लागलाय की आम्हाला कामावर यायचं आहे, आम्हाला सुरक्षा द्या. आज मी कामगारांना आवाहन केलं आहे की आज जे कामगार गावात आहेत त्यांनी कामावर यावं आणि जे मुंबईत आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावं. आम्ही उद्या सकाळपर्यंत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू, किती कामगार येतात, किती कामगार येत नाही. त्याच्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की याच्या पुढे कशा पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. जे विलिनीकरणावरती जे कामगार आज मागणी करून ठाम आहेत, मला त्यांना एकच सांगायचं आहे की मी वारंवार सांगतोय की विलिनीकरणाची ही जी मागणी आहे ही हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या समोर आहे आणि हे त्याला 12 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. 12 आठवडे संप करणं हे एसटी महामंडळाला देखील परवडणारं नाही आहे आणि कर्मचाऱ्यांना देखील परवडणारं नाही आहे. त्यात ह्या दोघांचंही नुकसान होणार आहे आणि म्हणून एसटीची परिस्थिती अतिशय वाईट असताना देखील सरकारने, आर्थिक परिस्थिती वाईट असताना देखील सरकारने जे पाऊल उचललं, कामगारांनी ताबडतोब आपला संप मागे घ्यावा, कामावर रुजू व्हावं. विलिनीकरणाच्या बाबतीत सरकारने भूमिका जी घेतलेली आहे की जर समितीने विलिनीकरणाला मान्यता दिली आणि विलिनीकरण करण्याचे आदेश दिले तर सरकार ते आदेश ताबडतोब किंवा समितीचा अहवाल जो असेल तो सरकार मान्य करेल. हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. परंतु हा अहवाल यायला 12 आठवड्याचा कालावधी आहे. ह्या 12 आठवड्यापर्यंत एसटी बंद ठेवणं हे काय बरोबर नाही आणि म्हणून सरकारने चर्चा होती की सरकार काहीच करत नाही, म्हणून सरकारने एकतर्फी सरकारने जी काही वाढ दिलेली आहे आज बोलून कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाशी, ती वाढ आत्तापर्यंतच्या एसटीच्या इतिहासात कधीच मिळाली नव्हती. आज कामगारांवरती त्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. परंतु मला मी जो काही गेल्या काही दिवसात अभ्यास केला त्याच्यामध्ये ही वाढ अतिशय चांगली आहे असं बऱ्याच कामगारांनी सांगितलेलं आहे. कामगार येऊ इच्छित आहेत. मला असं वाटतं आम्ही आता अधिकाऱ्यांची बैठक लावली आहे आणि मग त्या पुढचे निर्णय उद्या सकाळी कामगार किती येतात ते बघून घेतला जाईल. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी संपातून माघार घेतली असली तरी देखील आझाद मैदानावरती ॲडव्होकेट सदावर्ते गुणरत्न यांनी मात्र तिथे जे कामगारांसोबत हे आंदोलन पुढेच राहील, चालूच राहील, संप चालू असं म्हटलेलं आहे. आता सदावर्ते यांच्याशी पण चर्चा करणार का, काय करणार पुढे? मी पुन्हा एकदा सांगितलं, काल आम्ही आमचा निर्णय जाहीर केला आहे आणि आता जो त्या कामगारांना मंजूर असेल ते कामगार कामावर येतील. जे कामगार मंजूर नसतील, जे संपात राहतील, त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. गुणवंत सदावर्ते आता लीडर म्हणून आता त्या पद्धतीने चिथावणी कामगारांनी कोणाची लिडरशिप स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त एकच गोष्ट आहे की मी जसं म्हटलं की तुटेपर्यंत ताणू नये, एकदा तुटल्यानंतर जोडता येणार नाही. आता कारवाई नेमकी काय असेल? नाही, कारवाई आता कामगार किती कामावरती येतात हे बघून ठरवेल. काही कामगार निलंबित झाले, त्यांना आम्ही सांगितलंय की उद्या सकाळपर्यंत जे कामगार कामावर येतील त्यांचं आम्ही निलंबन मागे घेऊ. परंतु जर कामगार आले नाहीत तर कारवाई अतिशय कठोर असेल एवढं सांगतो. आझाद मैदानातील कामगारांची संख्या देखील आता कमी झालेली आहे. कालपासून तुम्ही घोषणा केल्यानंतर कामगारांची संख्या अर्ध्याहून अधिक कमी झालेली आहे. नाही, मला असं वाटतं कामगारांना हळूहळू समजेल. जे काही कामगारांच्या डोक्यात विलिनीकरण हा शब्द गेलेला आहे आणि ज्या विलिनीकरणाची मागणी त्यांनी 2 गोष्टींसाठी केली होती की पगार तुटपुंजे जे आहेत आणि पगाराची शाश्वती नाही, या दोन्ही गोष्टी काल सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या एका शब्दावरती अडून न बसता माझं मत असं आहे की तुमची बाजू जी काही अजूनही त्याच्यात काही राहिलं असेल तर ती बाजू त्या समितीच्या समोर मांडा
समिती त्याच्यावरती विचार करेल आणि समिती आम्हाला सूचना करेल की आम्हाला त्याच्या बाबतीतला अहवाल देईल आणि हायकोर्टाने नेमलेल्या समितीचा अहवाल मान्य करणं हे आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी संप करून महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरणं हे काय बरोबर होणार नाही आणि म्हणून माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण संप मागे घ्यावा आणि ताबडतोब कामावरती रुजू व्हावं. किती कर्मचारी रुजू झालेले आहेत? नाही, मी आता बैठकीला चाललोय. आता बैठक घेऊन मी पूर्ण आढावा घेतोय आणि आढावा घेऊन पुढचा निर्णय आम्ही ठरवू. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये देखील ते गेले होते आणि आता तेच आझाद मैदानामध्ये एसटी कामगारांना एक मराठा लाख मराठाचा नारा देत आहेत. एक दुटप्पी भूमिका त्यांची जी समोर आलेली आहे. मी या बाबतीत कुठलंही राजकारण किंवा कुठल्याही नेत्याला माझा आता विषय कामगारांशी आहे. माझा संबंध कामगारांशी आहे. त्यांची लिडरशिप कोणी करायची हे त्यांनी ठरवायचं आहे. आम्हाला त्यांच्या लिडरशिप कोणी करायची याच्यावरती माझा अधिकार नाही आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की दिशाभूल होऊ देऊ नका आणि कुठेही आंदोलन भरकटत घेऊन जाऊ नका. याच्यात दोघांचंही नुकसान आहे. काल तुमच्यासोबत जी चर्चा केली अधिकृत एसटी कर्मचारी संघटना होते त्यांनी तुमच्याशी चर्चा केली आहे. आता जे आझाद मैदानावरती काही संघटना नाही, काल जे माझ्याशी चर्चा करत होते ते 2 लोकप्रतिनिधी होते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी बोलणं हे सरकारचं एक कर्तव्य आहे आणि आता हळूहळू सगळ्यांशी मी बोलतोय आणि मला असं वाटतं की ह्याला यश येईल. मुंबई महापालिकेतल्या अपक्ष उमेदवार काँग्रेसच्या त्याला मागे घेण्यासंदर्भात शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची फोनवरनं चर्चा झाली. आपण त्या पद्धतीने काय तो उमेदवारी त्यांची मागे घेतली जाईल असा मला विश्वास आहे. थँक्यू. परिवहन मंत्री अनिल परब बोलत होते आणि त्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आवाहन केलंय की संप मागे घ्या. उद्या सकाळपर्यंत बघू किती कामगार कामावरती येतात, नंतर महामंडळ निर्णय घेईल. मात्र वारंवार सांगतोय विलिनीकरणाची मागणी ही नेमलेल्या समितीवरती अवलंबून आहे. त्यामुळे 12 आठवड्याचा जो वेळ मागितला गेलाय तितकं 12 आठवडे थांबणं परवडणार नाहीये. त्यामुळे हायकोर्ट जे आदेश देईल ते आम्हाला मान्य असेल, मात्र 12 आठवडे एसटी बंद ठेवणं हे योग्य नाही असं अनिल परब यांचं म्हणणं आहे. त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलंय संप मागे घेण्याचं. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतच्या सगळ्या घडामोडींनंतर आज आता अनिल परब यांनी जी काही प्रतिक्रिया दिली, आता उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, कर्मचारी कामावरती येतात की नाही, आले तर ठीक ना, जे नाही येणार त्यांच्यावरती कडक कारवाई मात्र केली जाईल. 12 आठवड्यांचा वेळ म्हणजे 12 आठवडे आणखी थांबणं हे परवडणारं नाही. एसटीची आर्थिक स्थिती ही अतिशय वाईट आहे. संप मागे घ्या, कामावरती हजर व्हा आणि कामगारांनी तुटेपर्यंत ताणू नये असं पुन्हा एकदा आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय. इतिहासामध्ये आतापर्यंत कधी न मिळालेली ही पगारवाढ आहे. 12 आठवडे एसटी बंद ठेवणं हे योग्य नाही. हायकोर्ट जे आदेश देईल ते आम्ही मान्य करूच, मात्र विलिनीकरणाची जी मागणी ज्याच्यावरती हे संपकरी ठाम आहेत त्यासाठी समितीनं 12 आठवड्याचा वेळ मागितलेला आहे. त्यामुळे इतके दिवस थांबणं हे एसटीला सुद्धा परवडणारं नाही असं म्हणत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा संप मागे घेण्याचं आवाहन केलंय. या संपाबाबत दिवसभरात आज संपूर्ण काय घडामोडी घडतात या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच. सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा.